आणि मला मिठी मारली आणि एकच वाक्य वापरलं, म्हणले आज मी मरायला देखील तयार आहे. एखादा असा प्रसंग तुमच्या आयुष्यातला जाणून घ्यायचा आहे एवढ्या कारकिर्दीत की तुम्ही पोवाडा करताना किंवा केल्यावर तो प्रसंग, अर्थातच प्रत्येकाला तो अनुभव येतो, पण असा एखादा प्रसंग की जिथे ती व्यक्ती किंवा तो तिथल्या तिथे रिॲक्शन आलेले आहेत किंवा तुम्हाला सुद्धा त्या भावलेले आहेत असं. माझ्या आयुष्यातली एक चांगली घटना आवर्जून सांगतो या निमित्ताने. आमचा कलारंजन म्हणून एक ग्रुप होता, सगळी तरुण कलावंत मंडळी होती. कधीची गोष्ट आहे अंदाजे? तरी ह्या गोष्टीला 30 एक वर्ष होऊन गेले. कलारंजन म्हणून असं आम्ही त्याच्यामध्ये मी पोवाडा गायचो आणि अफजल खान वदाचा पोवाडा माझं सादरीकरण व्हायचं. आम्ही तो सगळा पोवाडा सादर केला आणि भरतनाट्य मंदिरच्या बाहेर आलो. माझे गुरुजी शाहीर किसनराव हिंगे ते तिथे कार्यक्रमाला होते, ते कायम आमच्या कार्यक्रमाला यायचे, ते कार्यक्रमाला होते आणि काही नाही आले आणि मला मिठी मारली आणि एकच वाक्य वापरलं, म्हणले आज मी मरायला देखील तयार आहे, की मी माझ्यासारखा कोणीतरी तयार केलं. ह्याच्यासारखं बक्षीस कुठलं नाही. ह्याच्यापेक्षा म्हणजे मला उद्या पद्मश्री दिली तरी त्याच्यापेक्षा ही जी शाबासकी मला मिळाली माझ्या आयुष्यात मिळाली ती खूप मोठी. गुरुकडून मिळालेली शाबासकी एवढी मोठी, म्हणजे गुरुनी असं म्हणावं की आता बास माझं काम संपलं.